मोठ्याने विचारायचं. सालाबाईप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत भैरवनाथ केसरी वर्ष 2026 एक आदत एक बैल या निमित्ताने इथे सर्व बैलगाडा प्रेमी जमलेले आहेत। सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही ह्या क्षेत्रात किती वर्षापासून आहेत त्याबद्दल काही आम्हाला माहिती सांगा। म्हणजे एक बैल सांभाळणं म्हणजे खर्च किती? खर्च लय त्याचा त्याला महिन्याला 10,000 पुरत नाही तर महिन्याला महिन्याला 10-20 हजार बैलाचा खर्च आहे. हो पण तेवढा खर्च करून घर बैल एक भागत कसं? बागत नाही पण ह्या नादामुळे करावं लागतंय। हा असं काय असं ऐकलंय की या नादामुळे काय जण लयाला हा लागलेत ना? लागलेत पण ते आता नाद सोडता येत नाही ना। हा हे नाद एक तर चांगला आहे नाही तर काही विकायला लागले। नाद चांगला कसा आहे हा? चांगला हेच की बैल पळाल्यावर पैरे चांगले भेटल्यावर हा नाद होतो। चांगला बैल असल्यावर पैरे देत नाहीत लोक हा अशाने। आणि भिकायला लागलं म्हणजे आता एक असं हेच की असा बैल नाही पळाला हा एक दोन बैल घेतले इकणं हा त्यात घर बुडत ना। हा असे किती बैल घेतले तुम्ही? ह्याच्या आधी 2 होते बैल माझ्याकडे। नाद म्हणून करतात का व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही करतात? नाही ना हा नाद म्हणूनच आहे। नादच का? हा हे नाद कसा आहे हा? नाद लय येडा नाद आहे। कसा? लय काय करत नाही मैदान आल्यावर अजून जेवण नाही सकाळचं। हा जेवण नाही काय नाही भाकरी आणल्यात पण ते बैल पळाल्याशी खात सुद्धा नाही त्या। हा हा लय नाद बेकार. लय नाही हा संध्याकाळी गेलो घरचे काय म्हणते? घरचे काय खुश होते बैल बसला तर। नाही तर नाही बसला तरी बी चालूच आहे मध्ये आता मोरल्या महिन्यात बघू। घरच्याचा सपोर्ट आहे का याच्यात? हा घरचे आहेत ना। नाही तर कधी घरचे म्हणले का बैल पळतो जिकाना नाही, बैल असं काय? नाही घरच्या सपोर्ट आहे ना। हा असे किती जण तुमचे मित्र गावात एका गावात किती जोड्यात अशा? गावात 2-3 बैल आहेत हा पण सगळे पोराची टीम असते आमची 10 जणांची। हा हे असे टीम तुम्ही कुठं डोंगराला इकडे पळविता? नाही त्याला पट्टा असतो रानात पट्टा काढलेला आहे हा ते फेरा द्यायचा आणि मैदानाला जायचं हा पवनी टाकायला न्यायचा कधी। आता एक पोरगा बोलला असे तुमच्याकडे बारकाली पोरं पण ह्या नादाला लागलेत ना? हो नादा तर त्यांचे माय बाबा म्हणतात का तुमच्यामुळे आमची पोरं व्हायला चालली तर यायला लागली तर असं काही? नाही ते पोराच्या मनावर येतात पोरं पण म्हणतात ते पोराला त्रास देतात हा पण येते ते पोराला नाद लागला त्यामुळं। एखाद्याला कोणाला दुखापत बायला किंवा लेकराला कोणाला? नाही अजून नाही। मी आता बघत आहे मैदान मारण्यासाठी आलेले म्हणजे लय बारकाले लेकरत ना. हो पण ह्यो नाद म्हणजे आजच्या दुनियामध्ये मोबाईलच्या युगामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये काही मुलं मोबाईल बघतात हे करतात त्याच्यापेक्षा बैल पळवले किती चांगले. एकदम चांगलं आहे ते। हा मग हे त्यांच्या मायबापाला असं एकदा तुम्ही सांगा तुमच्या ह्याच्यात हा? माध्यमातून तुम्ही एकदा म्हणजे आजकाल मुलं बघितले व्हिडिओ गेम जास्त खेळतात ना. हो ना आणि आता एक मुलगा म्हणला होता की मी ज्यावेळेस रात्री माझ्या वडिलांनी मला मारलं हा नाही ते मोबाईल बघण्यापेक्षा असं इकडे आल्यावर जरा काही म्हणण्यात आता हे नाद चांगला आहे हा असं मोबाईल बघून काय भेटत नाही ना। हा म्हणजे चपळता पण येते चालक पण येते आणि चालक दुनियादारी पण कळते. दुनियादार हो हा या नादामध्ये एवढं आहे। हो पण जे मुलं घरी मोबाईल घेऊन बसतात त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना काय नाद लागायला लागले त्यांना बी आता वरचीवर। म्हणजे एक तर शेतकऱ्याचं पशुधन पण जपताय आणि हा हो ना. नाद पण जपताय। हो धन्यवाद. मोठ्याने विचारायचं. सालाबाईप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत भैरवनाथ केसरी वर्ष 2026 एक आदत एक बैल या निमित्ताने इथे सर्व बैलगाडा प्रेमी जमलेले आहेत। सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही ह्या क्षेत्रात किती वर्षापासून आहेत त्याबद्दल काही आम्हाला माहिती सांगा। माझं नाव अभिषेक जलिंदर मुके आणि आम्ही या क्षेत्रात आता बघा 5-7 वर्ष झालेलं आहे। बैलगाडा शर्यतीची आवड तुम्हाला कशी लागली आणि हा वारसा तुमचा किती वर्षापासून आणि स्वतःहून सुरुवात केली का? तुमच्या गोट्यात सध्या किती बैल आहेत आणि त्याचे नाव काय त्याबद्दल काही सांगू इच्छिता? बैलगाड्या क्षेत्राची आवड ही अशी लागली की आमच्या गावाकडं छोटे छोटे गोरे होते। छोट्या गोऱ्यापासून अशीच आम्ही पळीत हा नाद सुरू झाला। हा नादापासून आम्हाला नाद लागला। बैलाचा सांभाळ आणि मेहनत एका शर्यतीच्या बैलाला तयार करण्यासाठी रोजचा दिनक्रम कसा असतो? एका बैलाला तयार करण्यासाठी जवळजवळ रोजचा 1000 रुपये खर्च येतो। बैलाच्या खुराकामध्ये डाएट तुम्ही विशेष काय देता?
उदाहरणार्थ जसे की दूध, अंडी, पेंड, बाजरी. बैलाला बघा आम्ही आता दूध आहे बघा 5-6 लिटर आणि खिलार खाद्य एक फेमस पेंड आहे, ती पेंड चालू आहे त्याला. कोणची पेंट पेंटीचं नाव काय? पेंडीचं नाव काय? खाद्य. खिलार पेंट. हा खिलार खाद्य. हा हा. आता हे मैदान मारता तुम्ही, ह्या मैदानामध्ये कुठं कुठे जाता आणि महाराष्ट्रभर तुमचे बैल जातात का? हा पूर्ण महाराष्ट्र, ऑल महाराष्ट्र मध्ये. हा. हा. आता तुमचा जो बैल आहे त्या बैलाचं नाव काय? ह्या बैलाचं नाव आहे बघा पिस्टन. पिस्टन. 23 पिस्टन. पिस्टन 23 यांनी महाराष्ट्रात किती मैदान मारले आजपर्यंत ह्या मैदानाने बरेच मैदान केली, तरी? 4-5 मैदान. आणि जिंकला किती जागेवर? 4-5 मैदानात गुलाल. 4-5 जागेवर जिंकला. हा. तर पिस्टन पिस्टन हा ज्यावेळेस पिस्टन म्हणजे पहिलाच काय घोर होतं का? हा. लहानपणीपासून आम्ही सांभाळ केलेला आहे याचा. हा याचा ना. हा. तर आता 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 जे भैरवनाथ याच्यामध्ये आलात, तुमचा बैल पळाला सध्या? नाही पळाला. हा. म्हणजे महाराष्ट्रातून जिथे येतात तिथे तुम्ही मैदान मारतात. हो. तर बैलाचा खुराक आणि काय आहे, तुम्ही देखरेख कशी करता? बैलाचा खुराक खिलार खाद्य आहे, त्याला 4-5 लिटर दूध आहे, हा. त्याला भरपूर खाद्याचा हे आहे म्हणायचं. हा. हा. तूप पीप वगैरे वगैरे चालतो. शर्यत आणि मैदानाचा अनुभव, तुमच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय शर्यत कोणती? असं काय त्याबद्दल तुम्हाला काय सांगू इच्छिता का? आपली साकतला. त्याचा अनुभव सांगण्याचा कसा घडला? कसा घडला काय म्हणजे? बैल फायनलला राहून कमिटीने आम्हाला दिलं नाही पहिले, निकाल दिला नाही. त्याच्या मागची काय कारण काय तुम्ही असं स्पष्ट करू शकता? ते डावेरची चूक होती थोडीशी, बरं. त्यामुळे थोडं. तुमच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय शर्यत कोणती? एखादा बैल शर्यतीचा आहे हे तुम्ही कसं ओळखता? काय मला समजलं. तुमच्या आयुष्यातील म्हणजे शर्यतीचा बैल, तुम्ही हा बैल शर्यतीचा आहे हा तुम्ही कसं ओळखता? बैल अंगावरून त्याच्या. चाल कशी काय? हा त्या चाली वरूनच आम्ही ओळखतो बैल. हा. शेपटात लांडा, हा लांब झडक असा शरीराने. कांबळ कमी असते हा मजबूत. किती लांब? भावनिक आणि सामाजिक पैलू, लोक म्हणतात बैलगाडा शर्यत हा खर्चिक नाद आहे, यावर तुमचं मत काय? तुम्ही याकडे व्यवसाय म्हणून पाहता की छंद म्हणून पाहता? छंद म्हणून पाहतो, ह्यात आम्हाला आनंद आहे. पैशाचं आमचं काहीच म्हणणं नाही. हा हे आनंदासाठी नाद करतो आम्ही. आनंद ह्यापासून आम्हाला उत्साह भेटतो. काही टेन्शन असलं तर इथं आलं की आमचं टेन्शन दूर होतं, समजा ओके मध्ये होत. बोला नाही, ही बोला नाही, बरोबर बोला. हे आमचा पहिल्यापासूनच नाद आहे. हा. बैलाशी तुमचं नातं कसं आहे हे तुमच्या कुटुंबाचा भाग कसे बनलेत? हा? बैलाचं आणि तुमचं नातं कसं आहे हे तुमच्या कुटुंबाचा भाग कसे बनले आहेत? बैलाचा नामचा हा लय जवळून नाद आहे, पुऱ्या घरांना आमच्या नाद आहे. शर्यतीवर बंदी असतानाच्या काळात तुम्ही बैलाचा सांभाळ कसा केला? तो कठीण काळ कसा होता तुमच्यासाठी? ते कठीण काळात आम्ही बसून बैल सांभाळले, म्हणजे रेस बंद असल्यामुळे आम्ही घरीच सांभाळले बैल. तुम्ही ड्रायव्हर तुमच्यामध्ये आणि बैलगाडा मालक यात फरक असतो का? हो, ड्रायव्हर गाडी हाणणार असतो. हा आणि मालक? मालक वेगळा. म्हणजे मालक कुठं? मालक आहेत का? मालक हे काय भावाचे लय कष्ट आहे दोघांचे, ते पुढे ये पुढे. ते हे मालक आहेत का? हा हे कारण तो हा छोटा भाऊ आहे आणि तो मोठा भाऊ आहे. आमोल ये पुढं ये ना. मालक कोण होतं? ते आणि हाय मालक हो मालक. ड्रायव्हर मध्ये आणि तुमच्यात काय फरक आहे? गाडी ड्रायव्हर पळवतो का मालक पळवतो? ड्रायव्हर वेगळा असतो, आपला जीव बायला म्हणलं ते आपल्याला हाकत नाही जास्त. हा. हा. आणि ड्रायव्हरला बेतात बैल. ड्रायव्हरला आणि मालकाला? मालकाचं माया असते बैला, त्यामुळे बेत नाहीत ना. म्हणजे मालक म्हणलं की मालकाचं आणि बैलाचं म्हणायचं की अटूट नातं हा आणि मारित नाही. आणि ड्रायव्हर म्हणला तर कानकून मारते दुसऱ्याला. म्हणजे ज्यावेळेस बैल ज्यावेळेस पाहायला येतो त्यावेळेस मारलेलं पण असतं बैलाला, त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असते बैलाबद्दल? पाहायला आला आपला बैल काय?
असं. लय आनंद असतो त्याला, हा. काय आनंद सांगायला लागेच नाही. हा म्हणजे ह्या बैल कधी तुम्ही असं रानातल्या कामाला किंवा काही असं? नाही नाही नाही, फक्त याला शर्तीलाच. हा आता आता बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातली बंदी उठली हा. तेव्हापासून नाही का पशुधन पण वाचायला लागले आणि हा खेड्यातल्या पोरांना नाद पण लागायला लागला. हो. तर ह्याची शर्यत किंवा ह्याचे सराव कुठे घेता तुम्ही? काय म्हणलं काय? सराव 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 काय हा. त्याला याम देणं, पवणे, हा पुन्हा फेरे काढणं, हा असे सराव द्यायचा. हा हे मालक बैलगाडा ड्रायव्हर डावर तिकडे ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर ते तिकडे ड्रायव्हर या सांगा. अशोक चल ना पोहे ना. सातारा सांग ना तो नाव. तर या ठिकाणी आपण बघतोय की जे बैलगाडा मालक वेगळे असतात, ड्रायव्हर वेगळे असतात. तुझं वय तर कमीच आहे रे. किती वय तुझं? 18 वय आहे माझं. शाळेत शाळेत 12वीला आहे. ही तर लावायचं. शाळेत 12वीला आहे का? बरं हातात घे हातात घे. आणि शाळेत शिकून ह्या नाद कसा लागला तुला? शाळा शिकतो काय घरचे येऊन देत नाहीत, गाडी हाणतो त्यामुळे घरचे शर्यतीला येऊन देत नाहीत. हा तरी पण गप शाळेत चाललो म्हणून सांगून इकडे मैदानावर येतो. शाळेत चालला म्हणून. हा. मग आता पण शाळेत चालला म्हणून आलाय का? हा, आता मी बीडला शिकायला रिडिंगला आलो म्हणून इकडे आलोय शर्यतीसाठी. हा, घरच्याला माहित नाही. हा घरच्यांना माहित नाही, आणि पण आता तर live संध्याकाळी निघाल- माहित होतंय. घरच्या आता लाईव्ह बघितलं तर घरच्याला माहितीच होणार ना तुझं. आता संध्याकाळी घरी गेल्यावर काळजी येऊन देत नाही रे घरचे, हा शर्यतीला गेल्यामुळं. हा तरी मग तू मैदानात सराव कुठं करतो? मैदानात सराव काय हा, बैलाला घेऊन? अमोल बैरवाळ त्यांनी मला ड्रायव्हिंग शिकवली. हा, बैल कसे हाणायचे, काय तळात निकालाला गाडी येते कशी हाणायची त्यांनी शिकवलं घरी हा, फेरे काढताना. हा. मग ह्यो नाद कसा लागला तुला? हा नाद कसा लागला? नाद नाद काय रुद्रा पिस्टन होते मैदानात येत होते. रुद्रा त्यांच्याबरोबर पिस्टन की बैलाच नाव आहेत का? हा हा. हे पिस्टन आहे तिथं रुद्रा बांधलेला यांच्या बरोबर मैदानात हा नाद लागला. हा किती वर्षापासून करतोय तू? हा नाद तरी 4 वर्ष झाला असेल. हा 4 याच्या वर्ष. अगोदर यांचे बैल होते मोहरे आणि रावशा म्हणून, हा. त्यांच्या सोबत जात होतो मी. ते पळीताना तुम्ही काय म्हणतात असं? हा पळीताना बैल पळविताना काय बैलाचे नाव घेऊन थापा कसं हाणतो. एकदा मनवर कसं कसं? पिस्टन रुद्रा म्हणून असं हात हाणतो ते हा पळतो शिफ्ट धरतो. हा बैलांना न मारता किंवा बैलांना न मारता इजा न करता त्यांची शर्यतीसाठी कसं तयार करता तुम्ही? काय त्यांना मारहाण करतच नाहीत आम्ही, कारण की हाताने काय लागतच नाही बैलाला, हाताने हा. थोडंफार हाणतो ते. हा. दुसरं काय नाही त्यांना जास्त, काय आम्ही काठी बिटी वापरत नाही त्या हाणायला. बैलाच्या टायमाला काय त्यांना काय वेगळं काय खुराक काय देता? रनिंगच्या अगोदर हा, काय करते? खुराक तयारी त्यांना करताना? खिल्लार खाद्य खायला, दूध आहे 2 टाइम हा, हा. गाईचं दूध प्यायला. आता बैल पळवले तुम्ही, पळवल्यानंतर आता ते धाप लागते हे करतात, हा त्यांना त्रास नाही झाला परत त्यांना त्यांची बॉडी रिकव्हर करण्यासाठी काही देतात का? आल्या आल्या त्यांना पाणी पाचतो थोडंफार, हा आराम देतो, बसतेत मग आल्यावर त्यांना खायला बिला टाकायचं. हा काय जीप काढायची त्यांची तोंडातली बाहेर, हा. त्यांची दाब जिरती सगळं होतं. काय काय बैल मी बघितले पळताना मैदानामध्ये, पळता पळता काय पडते हे करते, म्हणजे तयार करून बैल आणता का नवीन बैल आणतात इकडं? नाही, तयार केल्याशिवाय मैदानात आणायलाच नाहीत पाहिजे बैल. हा. बरं, जे तुझ्यासारखे नवीन येणारे जे आहे ते ड्रायव्हर म्हणून हा. त्यांना सल्ला काय सांगशील तू? काय सल्ला काय, नादात नाद लागल्यावर सुटत नाही. हा ड्रायव्हिंग करायची म्हणल्यावर थोडं आपलं हे बी पाहिजे, प्रॅक्टिस बिक्टिस पाहिजे, हा. जिगरा पाहिजे. आणि तुला लागत कधी पडतो कधी गाडीवर? नाही पडलो 1-2 वेळेस, पण काय आता पडलं तरी नाद आहे. हा पडलं उठलं जळलं काही नाही, हा. बैलासाठी जीवाचं रान करून पळत होतो. हा म्हणजे शर्यत वापरल्या जाणाऱ्या गाडा शर्यतीत वापरल्या जाणाऱ्या गाड्या जसे की छकडा, बैलगाडा बनवताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे? हे डायरेक्ट छकडाच भेटतो, 20,000 रुपयाला छकडा भेटतो, डायरेक्ट आणायचा, कारण की त्यांना बेरिंग चाक बीक सगळं बघून आणायचं. तरी आपण ज्यावेळेस खरेदीला जातो किंवा आणायला जातो त्यावेळेस आपण कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्या बैलांना किंवा जो ड्रायव्हर बसणार आहे त्यांना त्रास न झाला पाहिजे? काय ते याला छकडीला तेल बिल टाकायचं, ऑइल बिल, हा बांधायची हे रस्सी, जो ते चेक करायचं चांगला आहे का. बरं, आता आपण जी मैदानात छकडी आणली ती आपल्या कुठल्या प्रकारची आहे किंवा कुठल्या गावची आहे काय? बेरिंगची छकडी, सातारा छकडी. तर सर्वात जास्त छकडी किंवा वापरली जाणारी कोणती अशी काय?
का सर्वात तीच जास्त वापरले जाणारी बैलगाडा क्षेत्रातली सातारा चिकडीचे हीच. इकडे जे काही आपण ड्रायव्हर लोक बसलेत का ते ड्रायव्हर हे सगळे सर तुम्ही मध्ये जाऊन direct आता काय